गेला बहुतेक ज्याला घाबरत. आमचे जे कष्ट कमी केलेले आहेत ना, आणि म्हणून मी याचा व्हिडिओ करत आहे. अरे कहना क्या चाहते हो? तेरे नाम वाले. हेलो पीपल एंड वेलकम बैक टू माय चैनल. आज मैं बहुत दिनों बाद मेरा डेली व्लॉग स्टार्ट कर रही हूँ. तो अभी मैंने एक वीडियो किया जिसमें मैं मेरा हॉल वीडियो बता रही थी. मैं जो भी चीज़ें, मैं शॉपिंग की चीज़ें जो भी मैं बॉम्बे से लेके आई, वो सारी चीज़ों का हॉल वीडियो बना रही थी. एंड मेरा सेटअप कुछ ऐसा था. आय विल शो यू. थोडासा पसारा झाला आहे पण ठीक आहे. मग हे आहे तो सोफा जिथे मी आता माझा स्टँड लावला होता. हा माझा लाईट आहे, लाईटचा हा स्टँड आहे. आणि मी हे असं ऑन करते की इथं लाईट पडतो आणि मला व्हिडिओ नीट करता येतो. हा सेटअप खूपच चांगला आहे कारण बाबा दिवसभर घरी नसतात, तर मला हे सगळं कामाला येतं. ही माझी वॅनिटी आहे. ह्याचा पण मी हॉल व्हिडिओ टाकणार आहे की वॅनिटी कशी आहे, मी कितीला आणली, कुठून आणली, कोणत्या ब्रँडची वॅनिटी आहे, ते पण मी सगळं दाखवेल. आणि हे सगळं ह्याच्यात सामान आहे जे जे मी कोलाबा कॉजवेहून आणलं. त्याचा तुम्ही हॉल व्हिडिओ बघून घ्या की मी कितीला आणलं आणि काय आणलं. नेक्स्ट या पण पोराला मी आणलेलं आहे. मला मारलं ना एक दिन दिन दिन. आमच्या घरी आपोआप डिलिव्हर झालेला. हो ना पिल्ल्या, तुला खिडकी पाहिजे का उघडी? थांब मी उघडते. तो ना इथे खिडकीत बसतो आणि बाहेर पक्ष्यांना वगैरे बघतो. हिम्मत तर नाही बाहेर जायची, हिम्मत तर नाही बाहेर जायची. इथे खिडकी आहे. त्या खिडकीतून त्याला सगळं दिसतं, कोण काय करतंय, पक्षी पक्षी कुठे काय चाललंय. हो ना? हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा. काय झालं? कोण आहे तिकडे? घाबरलाय बर का. कुठे कुठे किधर? अरे सगळं बंद आहे, कोणी येणार नाहीये. चल ये माझ्यासोबत ये. फट्टू आहे, फट्टू एक नंबरचा फट्टू आहे. जा जा वर जा, जावर. याला बघा. ओय हिरो, गेला बहुतेक ज्याला घाबरत होता तू. आता फाटली की परत आती ना. मी आता जस्ट ब्लिंकिटमधून काही सामान ऑर्डर केलं. ते खायचं सामान नाही आहे कारण कालच मला आईकडून आणि दीदीकडून खूप शिव्या भेटल्या की मी बाहेरचं खूप खाते, तर मी आता अजून बाहेरचं नाही ऑर्डर करू शकत, म्हणून हे बाहेरचं काहीतरी नाही आहे. हे आहे माझ्या कामाचीच गोष्ट जी मी आता जस्ट ऑर्डर केली. आणि ब्लिंकिटवाल्यांनी औरंगाबादमध्ये ब्लिंकिट सुरू करून आमचे जे कष्ट कमी केलेले आहेत ना, थैंक यू. आपका ये उपकार जिंदगी भर याद रहेगा मुझे. म्हणजे मला अजून आळशी बनवून टाकलंय. अजून आळशी बनवून टाकलंय ब्लिंकिटवाल्यांनी मला. पण हे जे मी ऑर्डर केलेलं आहे याचा मी एक व्हिडिओ करणार आहे. आणि ह्याची मला गरज होती, म्हणजे मी व्हिडिओसाठी ऑर्डर नाही केलेलं आहे, मला याची गरज होती म्हणून मी ऑर्डर केलेलं आहे आणि म्हणून मी याचा व्हिडिओ करत आहे. अरे कहना क्या चाहते हो? कळालं आहे? ठीक आहे, तर आता व्हिडिओ वगैरे करूया. आणि आधी मी व्हिडिओ बनवून टाकते, मग आपण जरा माझ्या माताश्रींच्या पार्लरमध्ये फेरफटका मारून येऊ, बघू काय चाललंय काय नाही. आणि जमलं तर थोडंसं कोणाला तरी ओढून येऊ. नाही, सगळ्या मुली मला घाबरतात, मी त्यांना ओरडते. मी घाबरण्यासारखी आहे का? कायच ओरडायचं आहे? चूक केली तर ओरडेल, नाहीतर का ओरडू मी अशी बोलते जसं मी तर काही चुका करतच नाही. सर्वात आधी ते शिव्या मी खाते, त्यांना काय मी बोलू. याला बघा, याला बघा काय चिल लाईफ आहे ह्याची. दाखवू का? थांबा दाखवते, थांबा. आमच्या मावशी आहेत मागे भांडी धुत आहे आणि आता त्याला तो बघतोय कोण आलंय. हा काय कुत्र्यापेक्षा कमी नाही आहे, फक्त भुंकत नाही आणि ह्याची लवकर फाटते, एवढाच फरक आहे. मावशी
शूसाठी. ब्लिंकेट का काम देखो, दिस इज सो गुड. ही पझल आहे. तर इकडे लिहिलेलं आहे चेस पझल्स मेट इन 1 मूव्ह. कोणता पण कोणता पण एक मूव्ह करायचा आणि मग जिंकून जातं. आणि मग हा नंबर आहे. हाऊ मॅनी नंबर्स यू कॅन फाइंड. ब्लिंकिट. ब्लिंकिटचं ब्रँडिंग खूप भारी आहे. एस्केप अ डोर. Which door should you choose? The first door inside, that's on fire. बापरे, मी जाणारच नाही त्या डोरमधून बाहेर. एका डोरमध्ये आग आहे, एका डोरमध्ये साप आहे आणि एका डोरमध्ये टायगर आहे. कशाला जायचं डोरनी? कोणत्याच डोरनी नका जाऊ. आणि हे पझल आहे, तर तुम्हाला हे सगळे वर्ड्स या पझलमध्ये सर्च करायचे. काय आहे ह्याला? सगळी उत्सुकता आहे बघायची. अबे एक वर्ड, एक साधा एक वर्ड नाही मिळते मला. एवढा वेळ नाही माझ्याकडे. चला चला बस झालं, जाऊ दे. तुम्ही म्हणत असाल की माझ्याकडे हे एवढे गुचीचे इतके भारी ग्लासेस कुठून आले, पण हे ग्लासेस माझे नाही आहेत. हे माझ्या बाबांना त्यांच्या मित्रांनी दिले. नाहीतर आमचे 7 पुष्टे पण विचार नाही करू शकत हे ग्लासेस विकत घ्यायचे. म्हणजे स्वप्नात पण आम्हाला स्वप्न नाही येऊ शकत की आम्ही गुचीचं काही घेतलेलं आहे विकत. कसं दिलं म्हणजे मला शॉक बसलाय. मित्र मला पण पाहिजे असे मित्र जे मला गुची देतील. माझ्या बाबांना लिटरली गुची मिळाले. मला तर वाटतंय फर्स्ट कॉपी वगैरे तर नाही आहे. मी आता अलगदपणे दाखवते की आमच्याकडे जो ओरिजिनल गुचीचा बॉक्स आलेला आहे तो आहे असा, आणि त्यात आहे असं, आणि हे गिफ्ट कार्ड पण आहे, आणि हे असं पुसायला सुंदर गुचीचं असं दिलेलं पण आहे कपडा, ज्याने आपण चष्मा पुसतो नाही का, ते दिलेलं आहे. आणि त्याच्यावर असं सुंदर गुची लिहिलेलं आहे. या कपड्याने तर मी चष्मा काय मी साध्या कपड्याला बाहेर पण नाही काढणार. आणि तुम्हाला त्याच्यासोबत एक दिलेला आहे असं सॅटिनचा पाऊच, याला म्हणतात पोटली आपल्या भाषेत. तर ही पोटलीमध्ये तो चष्मा ठेवायचा आहे. म्हणजे बाबा जेव्हा काल घेऊन आले तेव्हा मी बेशुद्ध पडणार होते, एवढी माझी दशा होती. कारण आमच्याकडे गुची म्हणजे चष्मा घेऊ आम्ही ऑब्व्हियसली, थोडंसं चालेल, थोडासा काय बिलकुल महाग नाही. आम्ही इथे माझी बहीण आणि मी चष्मा घ्यायला कुठे जातो माहिती का, ते होलसेलचं दुकान नाही का, असं मी खाली गेली होती एकदा दीदीसोबत माझ्या, तिचा चष्मा आणायला. तिथं जाते मी चष्मा आणायला. तिथं पण मी गुचीची फेक कॉपी घेऊन येते. असं लिहिलेलं काहीतरी गुचे असं काहीतरी लिहिलेलं असतं त्याच्यावर, ती वाली ब्रँड घेऊन येते मी ओरिजिनल गुची घ्यायचा कसा विचार करू शकते. आणि मला कळत नाही असे कोणते मित्र आहेत की जे गुची देतात. गुची मी म्हटलं आता जर आलेलंच आहे गुची आपल्या घरात आणि गुचीने आपल्याला एवढं दर्शन दिलेलंच आहे, तर व्हिडिओच करून टाकते मी याचा. बाबा मला कालच विचारत होते तुला पाहिजे का, मी नाही म्हणले, कारण काल माझी हो म्हणायची. हे पण नव्हती. जर आई आणि माझी दीदी हा व्लॉग बघत असतील तर त्यांना कळेल की मी काल हो का नव्हती म्हणू शकत. पण आज हो म्हणते ना मी, आज हो म्हणेल, नो प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम आहे त्यात, आज हो म्हणते मी. चला बाय. माझं ट्रान्झिशन असं आहे म्हणून मी असं केलं आता बरं का, ट्राय करत होते मी. चला बाय, भेटूयानंतर. माझा व्हिडिओ पहा. मी लेन्स घातलेले आहे, किती सुंदर दिसत आहे ना लेन्स ह्याच्यात. फक्त हे जिप्रे केस जे आहेत ना तेरे नामवाले, एकदम सलमान खान दिसते मी. ह्या केसांचं काहीतरी करावं लागेल. असेच करून टाकते. हे तरी थोडं ठीक वाटतंय. ठीक, हां ठीक, चांगलं नाही, ठीक. बाय मित्रांनो. हे बघा लायनर मस्त लागलंय ना, माहिती आहे. तर माझा मेकअप झालेला आहे आणि तुम्ही म्हणत असाल की हे केस असे जिपऱ्यासारखे का सोडलेले आहेत, तर मी सांगते की हा लुक तसाच होता. तुम्ही व्हिडिओ जाऊन जर माझ्या इंस्टाग्रामवर बघितला तर तुम्हाला कळेल, किंवा माझ्या यूट्यूबच्या शॉर्ट्समध्ये पण तुम्हाला हा व्हिडिओ दिसून जाईल ट्रान्झिशनचा. तर हा असाच जिपऱ्या केसांसोबतच तो ट्रान्झिशन होता, म्हणून मी असा केला.
आणि आजचा व्लॉग इथेच संपतो की नाही माहीत नाही, अजून थोडा वेळ अजून मी व्लॉग पण करू शकते. सो स्टे ट्यून्ड. गाणं बरं भारी दिसतो खूप. मस्त, त्याच्यापेक्षा तरी छान दिसतो. नाही मी तो घातलेला आहे. बघ म्हणते मग बघू. अरे काय भारी दिसतोय तो. मी बाबांसाठी चहा बनवते आहे. चहा जास्त पडलं का? बाबांना तेवढे पेशन्स नाही. लगेच चहा कुठे पोचला. अरे तो चालत येतोय का? बनतं द्या, उकळतं द्या. कसा मी करू मग? आता मला हा मेकअप काढायचा आहे, कारण मी असा मेकअप घेऊन सगळीकडे नाही फिरू शकत. घाबरू. कशी फाटली. मी आता माझा मेकअप काढते, कारण एवढा वेळ मी मेकअप नाही ठेवू शकणार आता. बस झालं. तसं ना माझा व्हिडिओ खूप छान झाला. तुम्ही जाऊन यूट्यूबच्या शॉर्ट्सवाल्या ह्याच्यात बघा, आणि नाहीतर तुम्ही इंस्टाग्रामवरही बघू शकता. माझे बाबा मिस्टर बीन्स बघताय. मला इकडून दिसतंय का थोडं? हो, मी जाणार होते आईच्या पार्लरमध्ये, पण पाऊस सुरू झाला आणि मी घरीच थांबले. मी लेन्स अजून पण नाही काढली, आणि लेन्स इतकी छान सेट झाली की काढायची इच्छा पण नाही होते. मी आत्ता खाल्ला पेरू, जो बाबांनी ट्रक भरून पेरू आणलेला आहे, त्यातला एक पेरू मी खाल्ला. सो हा व्लॉग तुम्ही पूर्ण बघा, एंडपर्यंत बघा, आणि डोंट फॉरगेट टू लाइक, शेयर एंड सब्सक्राइब. बाय, मिलते हैं कल के व्लॉग में.